मित्रांनो, मान्सूनसाठी आवश्यक असणारे मुख्य घटक सक्रिय नसतानाही महाराष्ट्रात पावसानं सरासरी गाठली. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळं जुलैमधला अंदाज चुकला हे मी म्हणत नाही, तर भारतीय हवामानशास्त्र विभागानंही ते मान्य केलंय. पण हा पाऊस असमान असल्यानं मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागात अजूनही पावसात तूट आहे. त्यामुळं ऑगस्टमध्ये या भागांमध्ये पाऊस कसा असेल याचं उत्तर आपण देऊच, पण महत्त्वाचं म्हणजे दीर्घकालीन अंदाज कोणत्या घटकांमुळे चुकले, तापमानवाढ आणि हवामान बदलातून हे घटक निर्माण झालेत का, तसं असेल तर ही धोक्याची घंटा आहे का, याचंही उत्तर आपण देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, ऑगस्टमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजे 94% पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. महाराष्ट्रातही एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. पण समाधानाची बाब म्हणजे सध्या तूट असलेल्या अनेक भागात ऑगस्टमध्ये पाऊस होईल असा अंदाज आहे. त्याचा जिल्हानिहाय आढावा आपण घेऊच, पण जुलैचा अंदाज कोणत्या घटकांमुळे चुकला हे आपण सुरुवातीला पाहू. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, उत्तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाट विभागांमध्ये अतिवृष्टी झाली. गुजरातमध्ये तर उमरगाम येथे 24 तासात तब्बल 1064 मिलीमीटर विक्रमी पाऊस झाला. हा पाऊस अनपेक्षित होता. दीर्घकालीन अंदाजात या भागात कमी पावसाची शक्यता होती, त्यामुळं तो अंदाज चुकला असं भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. मित्रांनो, प्रशांत महासागरात एल निनो तयार झाला की मान्सूनचा पाऊस कमी होतो असं म्हटलं जातं. हा एल निनो सध्या कार्यरत आहे. या एल निनोचा प्रभाव हिंद महासागरातला पॉझिटिव्ह आयोडी कमी करत असतो. म्हणजे एल निनो असला तरी पॉझिटिव्ह आयोडी असल्यास चांगला पाऊस होतो, पण हा घटकही कार्यरत नव्हता. मान्सून चांगला होण्यासाठी MJO म्हणजे मॉडर्न ज्युलियन ऑसिलेशन ही प्रणाली ही फायदेशीर ठरते. विषुववृत्तावरून दक्षिणेकडून पूर्वेकडे सरकणारी ढग आणि बाष्पाची ही भव्य प्रणाली असते. तिच्यातूनही आपल्या मान्सूनला बाष्प मिळत असतं, पण ही प्रणाली ही भारताच्या टप्प्यात त्यावेळेस नव्हती. असं सगळं मान्सूनच्या विरोधात असतानाही अनेक भागात धुवाधार पाऊस कशामुळे झाला हे आता थोडक्यात समजून घेऊ. मित्रांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातल्या तापमान वाढीतून निर्माण झालेलं बाष्प आणि अनपेक्षित स्थानिक प्रणालींमुळं जुलैमध्ये पावसानं अंदाज चुकवल्याचं हवामान अभ्यासक आणि शास्त्रज्ञांचं मत आहे. पण या प्रणाली कशा निर्माण झाल्या हे पाहिलं तर त्यात धोक्याचेही संकेत दिसून येतील. त्यातलं पहिलं कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स अर्थात पश्चिमी विक्षोभ. भूमध्य सागरातून थेट उत्तर भारताकडे येणारी ही प्रणाली बाष्प आणते आणि तिच्यामुळे कमी दाबाचं क्षेत्रही निर्माण होतात. ही प्रणाली हिवाळ्यात प्रभावी असते, पण मान्सूनच्या काळात तिचं येणं म्हणजे धोक्याचा पाऊस. हा धोकाही यंदा वाढलाय, कारण एकीकडून नैऋत्य मान्सूनचं वारं वाहत असताना दुसरीकडून या प्रणालीची भर पडल्यास कमी दाबामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प खेचलं जातं. हेच यंदा झालं आणि कोकणसह मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागापासून गुजरातपर्यंत मोठ्या प्रमाणावर बाष्प जमा होऊन अतिवृष्टी झाली. दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागराची स्थिती पाहिली तर प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात वाढलेल्या तापमानाचा इथे सकारात्मक परिणाम झाला. वाढलेल्या तापमानानं म्यानमारच्या दिशेने कमी दाबाच्या 3 प्रणाली बंगालच्या उपसागराकडे आल्या. त्यामुळे ही समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प खेचलं गेलं. या प्रक्रियेतून महाराष्ट्रातही मान्सूनच्या पावसाला बळकटी मिळाली. त्यामुळेच मुख्य घटक विरोधात असतानाही अनेक भागात धुवाधार पाऊस झाला. त्याचा अल्पकालीन अंदाज मिळाला, पण दीर्घकालीन अंदाजातून या घडामोडी निसटल्या. झालेल्या पावसातून धरणातल्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्यानं समाधान आहे, पण तापमान वाढ आणि पावसाच्या अनिश्चिततेचा धोका
ठळकपणे दिसून आल्याचं अभ्यासकांचं मत आहे. त्यातूनच एकाच ठिकाणी कमी वेळेत जास्त पाऊस आणि पावसाचं असमान वितरणाचं संकटही स्पष्ट झालंय. अशा स्थितीत आता ऑगस्टमध्ये पाऊस कसा असेल याचा जिल्हानिहाय आढावा आपण घेऊ. हवामान विभागानं जाहीर केलेला ऑगस्टमधल्या पावसाचा अंदाज देणारा हा देशाचा नकाशा पहा. त्यात पिवळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. हिरव्या रंगाच्या भागात सरासरी इतका तर निळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. त्यानुसार महाराष्ट्राकडे पाहिल्यास पिवळ्या रंगासह हिरवा आणि निळसर रंगही दिसून येतोय. त्यावरून प्रत्येक जिल्ह्याची स्थिती आपण आता पाहू. कोकण विभागाकडे पाहिल्यास मुंबई, ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागात पावसाची सरासरी ऑगस्टमध्ये कमीच राहील. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातही पाऊस सरासरीत काही प्रमाणात कमी राहू शकतो. अहिल्यानगरचा पूर्व भाग आणि सोलापूर जिल्ह्यात मात्र अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त किंवा सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची सरासरी कमी राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्याबाबत ऑगस्टमध्ये सकारात्मक चित्र राहू शकतं. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यासह उत्तर हिंगोली आणि दक्षिण नांदेड भागात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. विदर्भाचं चित्र पाहिल्यास गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यांसह अमरावती आणि नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. अकोला, वाशिम, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यात मात्र ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा काही प्रमाणात कमी पावसाचा अंदाज आहे. मित्रांनो, नवीन घडामोड घेऊन पुन्हा भेटूयात. धन्यवाद.